तलाठी भरती 2026चा सिलेबस बदलला आहे का? एक्झाम TCS घेणार की MPSC? आणि तुम्ही अभ्यास सुरू ठेवावा की थांबवावा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण इथे तुमचे सगळे प्रश्न क्लिअर होणार आहेत. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू स्टडी स्मार्ट इन मराठी, जिथे आपण स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणार आहोत. तर पहा, तलाठीला ग्राम महसूल अधिकारी असेही म्हटले जाते. तर तलाठी ही पोस्ट ग्रुप C मधली आहे. क्वालिफिकेशन त्यासाठी ग्रॅज्युएशन लागतं. ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होत असते. मराठी भाषा येणे अनिवार्य आहे यासाठी. संगणकाचं बेसिक नॉलेज पाहिजे त्यासाठी. त्यानंतर तलाठीची कामे पाहूया. तलाठी हा महसूल खात्यातील एक महत्त्वाचा अधिकारी असतो. गावातील शेतजमिनींची नोंद ठेवणे, सातबारे उतारे, फेरफार नोंदवणे, पिकांची पेरणी, उत्पादनांची माहिती गोळा करणे इत्यादी त्याची मुख्य कामं असतात. त्यानंतर आता सिलेबस पाहूया. तर पहा, 4 विषय असतात एकूण. त्यासाठी मराठी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. प्रत्येकी 25 प्रश्न असतात आणि गुण 50, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात. वेळ तुम्हाला 2 तास मिळतो. निगेटिव्ह मार्किंग नसते. आता मुख्य विषय आपण पाहून घेऊया. मराठी. तर मराठीमध्ये व्याकरण असतं, शब्दसंग्रह, त्यामध्ये म्हणी, वाक्यप्रचार, अलंकार, शुद्ध लेखन आणि आकलन इत्यादी उपप्रकार येतात. त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्रजी. इंग्रजीमध्ये ग्रामर, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेसेशन, टेन्स, व्हॉइस, नॅरेशन इत्यादी घटक येतात. त्यानंतर तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान. यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी तसेच विज्ञान इत्यादी घटकांचा समावेश होतो. त्यानंतर चौथा विषय आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. यामध्ये बेसिक मॅथ्स असतं, रिझनिंग असतात, परत लॉजिकल थिंकिंगचे क्वेश्चन येतात, प्रॉफिट अँड लॉस असतो, टाईम आणि वर्क, ॲव्हरेज, पर्सेंटेज इत्यादी प्रकारचे प्रश्न येतात. तर मित्रांनो, आज आपण तलाठी भरती 2026बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन कम्प्लीटरित्या बघितली आहे. पण फक्त सिलेबस असून माहिती असून चालणार नाही आहे. त्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट बुक कोणते पाहिजेत तलाठी एक्झामसाठी ते सांगणार आहे. तसेच स्मार्ट पद्धतीने कसा अभ्यास करायचा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करायचा हे सांगणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्टडी प्लॅन असं नक्की लिहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.